गीता अध्याय 14 श्लोक 20. गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. गुणानेतानतीत्यत्रीन्. ती दीर्घ आहे. तिय मधल्या यवर आघात घेऊन त्री दीर्घ म्हणायचा. नतीत्यत्रीन देही ही दीर्घ आहे. देह समुद्भवान मूवर आघात घ्यायचा. जन्म मृत्यू जरा दुःखैर. इथे जरा असा उच्चार करायचा. सगळीकडे संस्कृतमध्ये ज असा उच्चार करायचा. आपण मराठीत जो ज म्हणतो तो उच्चार संस्कृतमध्ये नाही. त्यामुळे जन्ममध्ये पण ज म्हणायचा. मृत्यू मृवर आघात, जन्ममधल्या जवर पण आघात. न ला म जोडलेला आहे, ते जोडाक्षर आहे. तिथे अनुस्वाराचा जर उच्चार झाला असता तर तो तिथे म झाला असता. इथे न झालाय म्हणजे ते जोडाक्षर आहे. त्यामुळे जवर पण आघात, मृवर आघात. जरा दुःखैर. दूच्या विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. खई नंतर रफाराचा उच्चार करायचा. विमुक्तो मूवर आघात, तो वाढवायचा आहे. विमुक्तो मृतमश्नुते. मश्नुते मधल्या मवर आघात घ्यायचा. म ला जोडून श म्हणायचा आहे आणि नुते म्हणायचा. मश्नुते. अश्नुते असा शब्द आहे तिथे. अमृतम अश्नुते. ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू येऊ देत. गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान्. 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 जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. 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 गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान्. जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. संधी विग्रह. गुणान् एतान् अतीत्य त्रीन् देही देहसमुद्भवान् जन्म मृत्यु जरा दुःखैः विमुक्तः अमृतम अश्नुते. गुणान गुणांना, एतान म्हणजे ह्या, अतीत्य म्हणजे ओलांडल्यानंतर, त्रीन म्हणजे तीन, देही म्हणजे देह धारण करणारा आत्मा किंवा जीवात्मा, देह समुद्भवान म्हणजे देहातून उत्पन्न झालेल्या किंवा शरीराच्या उत्पत्तीला कारणरूप असलेल्या. हा सामासिक शब्द आहे. देहात समुद्भवः यस्य सः देह समुद्भवः बहुब्रूही समास आहे. जन्म मृत्यू जरा दुःखैः हा पण सामासिक शब्द आहे. जन्मच मृत्यूच जराच दुःखानिच जन्म मृत्यू जरा दुःखानी. इतरेतर द्वंद्व समास. त्या शब्दाचा अर्थ असा, जन्म मृत्यू जरा या दुःखांतून किंवा दुःखांनी असा अर्थ होतो. तृतीया आहे. तृतीया ही साधनाची तृतीया असते.
तृतीयेचे प्रत्यय आहेत ने एशी म्हणजे दुःखांनी, दुःखांशी, दुःखे असा अर्थ होतो. विमुक्तः म्हणजे मुक्त झालेला किंवा सुटून जाऊन सुटलेला. अमृतम म्हणजे आनंद, परमानंद किंवा अमृतत्व. अश्नुते म्हणजे अनुभव घेतो, प्राप्त करून घेतो. अश्नुते म्हणजे खरं खाणे असा अर्थ आहे. अमृत खातो किंवा अमृत पितो असा अर्थ आहे, पण इथे प्राप्त करून घेतो असा अर्थ घ्यायचा. अन्वय. देही देहसमुद्भवान एतान त्रीन गुणान अतीत्य जन्म मृत्यु जरा दुःखैः विमुक्तः अमृतम अश्नुते. देही म्हणजे पुरुष किंवा जीवात्मा शरीराच्या उत्पत्तीचं कारण असलेल्या किंवा देहातून उत्पन्न झालेल्या ह्या तीनही गुणांना उल्लंघन करून जन्म मृत्यू जरावस्था आणि सर्व प्रकार दुःखे यातून सुटून परमानंद प्राप्त करून घेतो किंवा अमृतत्वाचा अनुभव करतो. या श्लोकामध्ये भगवंतानी 3 गुणांच्या पलीकडे आपण गेलो आहोत की नाही हे कसं ओळखावं हे सांगितलेलं आहे. 3 गुणांच्या पलीकडे गेलेला देही म्हणजे ज्याला 3 गुणांच्या कर्मांचा लेप लागत नाही किंवा 3 गुणांमुळे होणारी कर्म ज्याला अहंकाराने बांधत नाही असा त्रिगुणातीत व्यक्ती. आता हे 3 गुण कशातनं निर्माण झालेले आहेत तर देहामुळे निर्माण झालेले आहेत. देह आहे म्हणून 3 गुण आहेत. देहाला उत्साह वाटतो, काहीतरी कर्म करावंसं वाटतं, चांगलं कर्म करावंसं वाटतं, म्हणजे तेव्हा देहातून सत्वगुण निर्माण झालेला असतो. जेव्हा देहाला व्यावहारिक कर्म करावीशी वाटतात, कुणीतरी शाबासकी द्यावी, काहीतरी फळ मिळावं ह्यासाठी कर्म करावीशी वाटतात, तेव्हा तिथे रजोगुण वाढलेला असतो. आणि जेव्हा देह थकतो तेव्हा त्याला विश्रांती घ्यावीशी वाटते, तेव्हा तिथे तमोगुण वाढलेला असतो. अशा प्रकारे देह आहे म्हणून 3 गुण निर्माण होतात, सत्व रज तम. आत्मतत्वाच्या ठिकाणी सत्वही नाही, रजही नाही, तमही नाही, तो फक्त आहे, तो फक्त ऊर्जा पुरवतो. त्यामुळे देह आहे म्हणून 3 गुण निर्माण होतात. म्हणून देहाच्या असण्यानी जे 3 गुण निर्माण होतात त्या 3 गुणांना ज्यांनी ओलांडून टाकलेलं आहे किंवा जो 3 गुणांच्या पलीकडे गेलेला आहे तो जिवंत असतानाच कसा ओळखावा तर जन्म म्हणजे नवीन उत्पत्ती, मृत्यू म्हणजे नाश आणि जरा म्हणजे वृद्धत्व किंवा जर्जर अवस्था ह्या दुःखातून विमुक्त होतो. आपल्याला खरं तर कशासाठी हे सगळं अध्यात्म करायचं आहे तर ह्याच्यातूनच मुक्त होण्यासाठी आपल्याला अध्यात्म करायचं आहे. आपल्याला जन्माचा हर्ष होतो. नवीन जीव जन्माला आला की सगळ्यांना हर्ष होतो. नंतर एखादी व्यक्ती मृत्यू पावली की सगळ्यांना दुःख होतं. जवळच्या व्यक्तीला तर सर्वात जास्त दुःख होतं. आणि शरीराला वृद्धावस्था आली की जर्जर अवस्था आली की सर्वात मोठं दुःख होतं. अशा प्रकारे जन्म हे सुद्धा एक प्रकारचं दुःखाचं कारण आहे. कारण जन्म आला की त्याला मृत्यू अटळ आहे. आपण दुसऱ्या अध्यायातच बघितलं, जातस्यहि ध्रुवो मृत्यू. अर्थातच जन्माबरोबरच मृत्यूसुद्धा अटळ असतो आणि जन्म घेण्यासाठी तुम्हाला देह धारण करावा लागतो आणि एकदा देह धारण केला की क्षणाक्षणाने झिजतच असतो. त्यामुळे वृद्धत्व किंवा जरा अवस्था देहाला येणारच. म्हणजेच ह्या सर्व गोष्टी अटळ आहे, त्याचं दुःख करण्यात काही अर्थ नाही. हे समजणं हेच खरं दुःखातून मुक्त होण्याचं साधन आहे. हे ज्याला कळलं आणि जिवंत असतानाच तो जन्माचा उत्सव साजरा करत नाही, मृत्यूचा शोक करत नाही, वृद्धत्वानी खचून जात नाही आणि दुःखानी विषाद करत बसत नाही, तो खरं तर जिवंत असतानाच जन्म मृत्यू जरा ह्या दुःखातून विमुक्त झाला.
जेव्हा आपल्याला असं वाटतं, की आता मला पुढचा अमुक एक जन्म हवा, तेव्हा आपण पुढच्या जन्माची तयारी करून ठेवलेली असते. पण जेव्हा ज्ञानी माणसाला आता मला पुढचा जन्मच नको किंवा द्यायचाच असेल तर भगवंता तुला द्यायचा तो दे, मला अमुक एक जन्म हवा असं मला वाटत नाही, असं जेव्हा अवस्था येते तेव्हा जन्म ह्या दुःखाचं निराकरण होतं. जेव्हा जन्म या दुःखाचं निराकरण होतं तेव्हा मृत्यू ह्याही दुःखाचं आपोआप निराकरण होतं. आणि जरा म्हणजे वृद्धत्व ह्याला जेव्हा तुम्ही मान्य करता किंवा किंवा वृद्धत्व हे देहाला आलेलं आहे, मला नाही, मी म्हणजे आत्मा आहे आणि आत्मा कधीच वृद्ध होत नाही, याचा जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो किंवा जाणीव राहते, तेव्हा जरा ह्या दुःखावर सुद्धा आपण मात केली असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे जन्म, मृत्यू, जरा इत्यादी दुःखातून विमुक्त झालेला, विशेषत्वानी मुक्त व्हायचंय बरं का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असणारच आहेत. आपल्याला ह्या कुठल्याच गोष्टी टाळता येत नाहीत. पण इथे विशेषत्वानी मुक्त व्हायचंय, की असणार तरीसुद्धा त्याचा बंध आपल्यावर पडू द्यायचा नाही. जवळ असू देत, पण आपण त्यांनी दुःखी किंवा कष्टी व्हायचं नाही. हे विशेषत्वानी मुक्त होणं झालं. आणि असा जो कोणी विशेषत्वानी या सर्व दुःखांपासून मुक्त झाला, तो अमृतत्वाचा अनुभव घेतो, तो परमात्म्याचा अनुभव घेतो. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आहे की मृत्यूच्या काळी त्यांना घशाचा कॅन्सर झालेला होता, पण तरीसुद्धा तो कॅन्सर झालेला असतानासुद्धा त्यांनी स्वतःची साधना कधीच सोडली नाही. म्हणजे व्याधींनी किंवा जरा जर्जर अवस्थेमुळे आपल्या सत्कर्मांमध्ये, आपल्या साधनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बाध आणू न देणं, हे सर्व दुःखांवर मात करण्याचं लक्षण आहे. आणि ज्याने अशी विशेषत्वानी मुक्ती प्राप्त करून घेतली, तो देहात असताना जणू काही त्यांनी अमृत प्यायलं. आणि अमृत प्यायल्यावर जसं मृत्यूचं भय राहत नाही, दुःखांचं भय राहत नाही, मनुष्य नेहमी परम आनंदामध्ये राहतो, त्याप्रमाणे परमात्म्याचा अनुभव घेतलेला, 3 गुणांच्या पलीकडे गेलेला, ह्या 3 गुणांना निर्माण करणारा देह आहे. आणि देह म्हणजे मी नसून मी म्हणजे आत्मा आहे, असा आत्मसाक्षात्कार अखंड जागृत असल्यामुळे जन्म, मृत्यू, जरा इत्यादी दुःखांपासून तो विशेषत्वानी मुक्त होतो आणि जिवंत असतानाच जीवनमुक्तावस्था प्राप्त करून घेतो, अमृतत्वाचा अनुभव घेतो, परमानंदाचा अनुभव घेतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. गुणानेतानतीत्यत्रीन् देही देह समुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. हरि ओम तत्सत्.